आजच्या दिवसाची सुरुवात ना खूप छान झाली होती. कारण आज माझ्या गुलाबाच्या काडीला ना थोडे छोटी पानं आलेली होती आणि ते बघून मला एवढा आनंद झाला ना की काय सांगू. एक जी काडी आहे ना ती भरपूर आधीची लावली आहे मी, पण त्याला काही पानं यायची नाव घेतच नाही आहे. पण ह्या 2 ज्या नंतर लावल्या ना खूप छान त्याला पालवी फुटली आहे आणि आता बघूया त्याला गुलाब कधी येतं. मला तरी वाटतंय की जातील त्यामध्ये 1 वर्ष तरी जाईलच आरामात, कारण खूप स्लो चालली त्याची प्रोसेस आणि त्याला आता जे काही खत वगैरे द्यायचं आहे ना ते सर्व त्याला देऊन झालेलं आहे. आणि आय थिंक त्यामुळेच हे पानं वगैरे गुलाबाला छान फुटलेली असतील असं तरी मला वाटतंय. असं छान गुलाबाचं फूल बाल्कनीत यावं एवढीच इच्छा आहे. आणि जास्वंदाची फुलं तर काही येत नाही आहेत सध्या, पण गुलाबाचं तरी आता यावं, डोळ्याला असं दिसावं. माझी खूप इच्छा आहे एकदा तरी गुलाब उमलावं असं बाल्कनीमध्ये. बघूया आता मेहनत किती आपल्याला रंग देते, कधी ते गुलाब माझ्या बाल्कनीत एंट्री करतं. असो, घरातल्या कामांना सुरुवात केलेली होती. डीमार्टमधून जी ग्रॉसरी आणली होती, जी लागणार नव्हती तिला व्यवस्थित मी सेट करून ठेवलेली होती आणि जी मला लागणार होती, ज्याचे जार ॲक्च्युलीमध्ये खाली झालेले होते, त्यांना मी लगेचच फिल करून घेतलं. कारण ह्या डाळी वगैरे जे असतं ना सर्व काही लागत असतं आणि सगळं इकडे तिकडे ठेवलेलं असलं ना की मग ते सापडत नाही. म्हणून जार पटकन मी टायमावर भरून ठेवते आणि मग आता मला काही टेन्शन नाही हे सर्व भरून ठेवलं की, कारण रेसिपी शूट करायच्या असतात आणि मग सर्व शोधाशोध पुरते, त्यामुळे समोर ठेवून दिलं व्यवस्थित की मग बरं असतं. सो हे महत्त्वाचं काम जरा माझं पूर्ण झालं. त्यानंतर इथे झालं असं, हे जे रेड चिली फ्लेक्सचं मी पॅकेट आणलेलं होतं, तर ही जी जुनी रेड चिली फ्लेक्स थोडी उरलेली होती ना, तिला डिशमध्ये काढल्यावर माझं लक्ष गेलं की माझ्या कृष्णाने त्यामध्ये जे आपलं वॉटरमेलन असतं त्याच्या ज्या सीड्स असतात ना त्या त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत आणि मग त्या सर्व काढून मी फेकल्या साईडला. म्हणजे असं माझ्या नकळत पण कधीतरी कामं वाढलेली असतात आणि मग त्यांच्याकडे जेव्हा लक्ष जातं ना तेव्हा डोकं खराब होण्याचं काम होतं. असो, जेवढे पॅकेट्स मी फोडलेले होते, जे मला अर्जंट लागत होते, काही वेळेस कढी बनवायची होती पण त्याचा डब्बा जो आहे बेसनाचा तो क्लीन करून ठेवलेला होता, मग कढीचं पॅकेटही ओपनच होतं. अशी बरीचशी पॅकेट ओपन होऊन पडत होती. त्यामुळे म्हटलं आज ही काम डन करून घेऊया. पटकन ही कामं झाली ना मग जरा डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं होतं की चला एक्स्ट्राची जी कामं आहेत ना ती होऊन गेली. कारण ह्या कामांना ना थोडासा का होईना आपल्या रेग्युलरच्या कामांमधून वेळ थोडा साईडला काढून तो द्यावाच लागतो. पण तो वेळ काढून जेव्हा कामं पूर्ण होतात ना तेव्हा खूप रिलॅक्स वाटतं की चल फायनली हे काम डन झालं. आणि आता सध्या तर जरा कठीण वाटायला लागलं की वरती चढून हे जार सेट करून ठेवावे लागतात आणि जेव्हा वाटलं तेव्हा ते काढावे लागतात. तर ते थोडंसं आता कठीण वाटायला लागलं आहे, पण काही नाही, होऊन जातं बरोबर हँडल. पण जे खाली जागा मोकळी झाली आहे ना, जो स्पेस झालेला आहे खाली, ते जारवरती ठेवल्यामुळे तो खूप मला फायद्यात पडतो आहे. म्हणून मग हे काम करण्यासाठी बरं वाटतं आहे. असं आत्ता फ्रेंडशिप डे ज्या दिवशी होता त्या दिवशी ह्या मैत्रिणींचा बड्डे होता. पण त्या दिवशी असं झालं की हॉटेलमध्येच आम्हाला खूप जास्त वेळ लागला. मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं फ्रेंडशिप डेच्या ब्लॉगमध्ये, तर तिथे तुम्ही ऐकलंच असेल की खूप वेळ झाला म्हणून आम्ही फ्रेंडशिप बँड पण काही बांधलेले नव्हते आणि असंच घरी पडालो. आम्ही प्लॅन केला की संध्याकाळी आपण करूया, पण ते काही झालंच नाही आणि बड्डे पण झालाच नाही. गिफ्ट पण आणायचे बाकी होते, म्हणून मग ना ते राहूनच गेलं. मग आता एका जी प्राजक्ता आहे आमच्या ग्रुपमध्ये, तिच्या मुलाचा बड्डे होता. मग त्यासाठी आम्ही ना तिच्या घरी जाणार होतो पार्टीसाठी. तिने आमच्यासाठी बिर्याणी वगैरे बनवलेली होती, तर आम्ही तिच्या घरी जमलेलो होतो सर्वजण आणि मग तिथेच आम्ही ठरवलं की ह्या दोघींचा पण बड्डे तिथे करायचा आणि तिथेच त्यांना गिफ्ट्स वगैरे देऊन द्यायचे आणि तिच्या मुलाचा पण बड्डे करून घ्यायचा. तर सर्वांचे गिफ्ट एकत्र घेतले आणि एकाच ठिकाणी जमलो. अशा प्रकारे छान बिर्याणी, जलेबी आणि कोशिंबीर बनवलेली होती तिने, ते पण एन्जॉय केलं. माझा उपवास होता, प्रदोष होता त्या दिवशी, पण एन्जॉयमेंट असते ना सर्वांमध्ये एकत्र जमलो की, ते करण्यासाठी फक्त मी तिथे गेलेली होती. कारण जी मज्जा येते ना सर्वांमध्ये ती कुठेच येत नाही. आणि लिटरली त्या दिवशी मी घरी आली ना तर माझं मनच लागत नव्हतं, कारण एवढी मस्ती केली आम्ही, एवढ्या गप्पा केल्या, फुल धम्माल होती. तर घरी येऊन तर अजिबात मन लागत नव्हतं. चला फायनली घरी पोहोचली होती. आता संध्याकाळच्या कामांना सुरुवात झालेली होती. इथे मग जी कोथिंबीर आणलेली होती तिला मी धुवून स्वच्छ करून सुकवत ठेवून गेलेली होती आणि घरी आल्यावर आता मी तिला आधी कट करून घेत होती. पण त्याआधी ना स्वतःसाठी इकडे चहा ठेवलेला होता मस्त आणि इकडे कोथिंबीरही कट करून घेत होती. म्हणजे साईडला चहाही उकळतोय आणि कोथिंबीरचं काम पण होतंय आपलं. कोथिंबीर कट करून घेण्याचा जास्त फायदा माहिती आहे सकाळी टिफिनच्या वेळेस होतो, कारण अजिबात वेळ नसतो तेव्हा. आणि हे जे कटिंग वगैरे करून ठेवतो ना आपण, काहीतरी चॉपिंग आधीच करून ठेवलेली राहिली ना की इतकं सोपं काम होतं, सकाळी पटकन आवरलं जातं आणि बाकीच्या कामांना लवकरात लवकर वेळ भेटतो. त्यामुळे ना मी असं कट करून ठेवणं प्रेफर करते की चला आपलं ना पटकन काम होऊन जातं आणि आपलंच काम सोपं होतं. म्हणून मग हातोहात ही कामं पटकन केली ना तर होऊन जातात. आणि फ्रेंडशिप बँड तुम्हाला हातामध्ये दिसत, तर तिथेच आम्ही फ्रेंडशिप डे पण
सेलिब्रेट केला, पण त्या क्लिप्स घेण्याचं माझं काही लक्षात नाही राहिलं. घेतलेल्या पण होत्या, पण ते क्लिप्स माहीत नाही सेव्ह कशा झाल्या नाही की एखाद्या मैत्रिणीच्या मोबाईलमध्ये आहेत. पण आता व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता, म्हटलं जाऊ दे, असू दे, आता जसं आहे तसं शेअर करते. इथे जेवणामध्ये मी गवाराच्या शेंगाची भाजी बनवत होती. फक्त मनीषपुरतं जेवण बनवायचं होतं. कृष्णालाही थोडासा राईस मी बनवणार होती आणि चपात्या वगैरे एवढं काम करायचं होतं. बिकॉज माझा उपवास होता आणि दूध चपातीवर मी उपवास सोडणार होती माझा. आणि आज हा माझा शेवटचा प्रदोष होता. 11 प्रदोष माझे पूर्ण झालेले आहेत. तर त्यामुळे ना आज थोडंसं पूजा वगैरे पण जरा जास्तीची होती, म्हणून म्हटलं पटकन आधी जेवण बनवून घेऊया आणि मग संध्याकाळी प्रदोषची पूजा करायला बसूया. जेवण बनवून रेडी असलं ना, मग मनीष पण ऑफिसवरून येतात आणि आपण आपलं पूजेचं काम करतोय, त्यांना भूक लागली आहे, मग त्यानंतर जेवण बनवायचं, मग चिडचिड होते घरामध्ये. त्यापेक्षा जी महत्त्वाची कामं आहेत ना ती आधी करून घ्यायची आणि मग आपलं काम जे आहे ते निवांत करत बसायचं. कारण कसं असतं माहिती आहे, आपण किती पण मेहनत घेतली, कितीही काम केलं ना, आपल्या कामांना पाहिजे तितकं महत्त्व नसतं घरामध्ये. त्यामुळे ना आपण आपल्या हिशोबाने कामं करून घ्यायची की कुठल्या कामांना महत्त्व नाही आहे, चला, आणि ज्या कामांना महत्त्व आहे ते आधी करून घेऊया आणि ज्या कामांना काही महत्त्व नाही ना त्यांना थोडंसं उशिरा ठेवूया. तर हे गोष्ट आपण हँडल केली ना, तर मला तरी वाटतं संसार व्यवस्थित चालतो आणि सर्व काही व्यवस्थित सेटल असतं. पण जर आपण हट्टच केला ना की माझंच काम असं आणि मीच का नको, हे सगळं बोलत बसलो ना, मग काही अर्थ नसतो त्या गोष्टीला. कारण आपली किंमत आपण लावायला ना खूप वेळ लागतो घरामध्ये आपली किंमत बनवायला. असो, घरात सगळी कामं आवरून झाली. इथं भांडी पण आवरून घेतली जेवणाची आणि त्यानंतर मी माझी निवांत पूजा वगैरे केलेली होती. अशा प्रकारचा हा छोटासा व्हिडिओ होता. आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या. भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लवकर सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.